नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी. त्याचा थोडं रिपीट देतो आवाज असा. भवाची पुरी वाहवसे काही न लगे तो भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी. भवाची पुढे जा आला खाली समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नं परब्रह्मचित्तं पांडुरंगा करू प्रथम वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दुःखं शिरसा गुरुं. नमो सद्गुरु तुकयाज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवाय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी. भवाची पुरी वावसी. प्रसंगी प्राप्ती वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जन्मलेला अभंग आहे. जगद्गुरु जगन्नाथ गुरुची सुप्रसिद्ध संगमराजाची महासुभाषणाची आहे. यांचा हा 3 चरणाचा अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. अगदी गोड अभंग मी तुम्हाला सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला प्रत्येक जीवाला यथार्थ असं मार्गदर्शन करत आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला अखंड हरिनाम सप्ताह श्री सोमेश्वर मंदिर कलशारोहण समारोह या निमित्त भव्य दिव्य ग्रंथराज यांनी कधी पारायण. त्यामध्ये मी 4थ्या दिवसाची सेवा, तशी माझी 5व्या दिवशी होती. मध्ये परिवर्तन होतं. कीर्तन चांगलं कीर्तनाचा
होयांग रूप. आणि आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत. काय गावाचं नाव आहे आपला? लादा. लादेकर मंडळी तुम्ही भाग्यवान आहेत. जे अश्व माझ्या ज्ञानोबरायसोबत चालतंय, जे अश्व, ज्या अश्वाचं दिवसातून कमीत कमी दररोजचे 2 लाख लोक दररोज त्या अश्वाचं दर्शन घेतात. अरे त्या अश्वाचा मान काही थोडा नाहीये महाराज. प्रस्थानच्या दिवशी पहिलं दर्शन अश्वांचं आहे, बाकी नंतर वारकऱ्यांचं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? एवढे सुंदर अश्व 15 तारखेला मला वाटतं आपल्या गावामध्ये येणार आहे. बरोबर आहे का नाही? खरोखर तुम्ही भालकीकर मंडळी आवराकर, तुमच्यासारखे भाग्यवान या जगामध्ये कोणीच नाहीये महाराज. ज्या अश्वाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या 13 कोटी लोकसंख्येतले कमीत कमी 50 ते 70 लाख लोक पंढरपूरच्या वाटेनं वाट पाहतात. ते अश्व जर आपल्या गावात येत असत तर आपल्यासारख्या लोकांनी या सुवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावा. आज नाही झालं तर कीर्तनापर्यंत झालं पाहिजे. नाही तर मग एखादा टेबल फॅन नाही तिथं पुढच्या लोक अगदी सुंदर नियोजन. बडबड नका करू, एखादं कोणतरी करून घेऊ, बडबड नका करू. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. तुम्ही सर्व जेवून आलेले ना? हा माझं राहिलंय आज लक्ष नाही माझ्या. अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे, त्या करण्याचं आहे. अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला पांडुरंगाला आपण असं करायचं सांगतात. बसणारी मंडळी आपण सर्व भाग्यवान आहोत गड्यांनो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भागवतातला श्लोक किती सुंदर आहे. तुम्ही माझ्याकडे मामा आहे, मी करते तुम्ही माझ्याकडे. भाग्योदयन बहुजन्म समर्थिते सत्संग मंचलमध्ये पुरुषो वेदावय अज्ञान हेतुकृत मोहम्मदांत कारणाशन विदाय ही तदोदयते विवेका. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असले सर्वांचं कीर्तन भागवत रामायण कसं आवडत. बसणारी मंडळी ओ लाखाकर मंडळी, ज्ञानोबरायची भाषा पहा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर तुकोबरायचं प्रमाण देतो. तुका मने होता ठेवा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय रे आपण सर्वांनी, म्हणून एवढा सुंदर योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अरे प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये रे गड्यांनो, प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाहीये. मी सांगू तुम्हाला, काही काही या महाराष्ट्रामध्ये असे अभागी देशामध्ये असे काही लोक आहेत की घराजवळ मंदिर असून सुद्धा भगवंताच्या दर्शनाला जात नाही. प्रत्येकाच्या नशिबात नाहीये. म्हणून बसणारी मंडळी तुम्ही सर्व भाग्यवान आहात गड्यांनो. अरे मी तर दररोज कीर्तनातून सांगतोय, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, वाक्य किती गोडी पहा. जिंदगी में
सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त। उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है। आपण आणि तुम्हाला सर्व माय बापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग विजय गुरु तुकोबरायचा आहे। 4 चरणाचा 3 चरणाचा आहे। अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला काहीतरी सांगत नाही। किती शांत नाही तुमच्या लक्षात येईल। आता पाठीमागून येणारे तिथं कोणीतरी उभं राहा, येणाऱ्या महिलांना तिकडच बसवा, पुढे येऊ देऊ नका, इकडे सगळं ओव्हरफ्लो झालंय म्हणा। अभंग जगद्गुरु तुकोबरायचा। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सांगतो तू माझी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया। हे बाबांनो, मी तुम्हाला सांगतो त्या जगाच्या मालकाला आपलंसं करा। जर तुम्ही त्या भगवंताला नाही आपलंसं केलं तर तुमचं जीवन वाया जाईल। तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, फक्त ध्यान करू। जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे बाबांनो, मी तुम्हाला सांगतो त्या जगाच्या मालकाला आपलंसं करा, फक्त थोडी शांत करू द्या, मला अभंग सोडवायचा आहे। प्रश्न असा निर्माण होतोय, 3 मुद्दे मी तुमच्या समोर उपस्थित करतो। पहिला मुद्दा असा आहे, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये। काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू, माझी मराठी कळतील तुम्हाला, नाही कळली तरी माना हलवा, कारण मला तुमची जमत नाही, बरोबर आहे का? काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये 3। काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगत जाऊ नये माणसाने 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगत जाऊ नये 2। तुमच्या लाख्या गावामध्ये एखादं देशी दारूचं दुकान आहे, सायंकाळची वेळ येणे एखादा देशी प्रेमी होतो तुम्हाला, देशी प्रेमी, आणि त्याला दारू प्यायची व्यसनाची सवय झाली आणि 6च्या सुमारात तो तुमच्या गावात आला, त्याने विचारलं, का हो दादा, काही सोयसाय आहे का तुमच्या लाख्यामध्ये? दुकान तुम्हाला माहिती आहे, दुकान तुम्हाला माहित जरी असलं तरी सांगू नका। याचं कारण पिणार तर नाका जाणारच आहे, पण सांगणाऱ्याला सुद्धा काय पडणार आहे, म्हणजे पडणार आहे। अरे 15 तारखेला अश्व तुमच्या गावात येणार आहे, बरोबर आहे का? कोणी नाही विचारलं तरी त्याला सांगा, का अश्वाचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या जीवनाचा तो उद्धार होणार आहे, पण तुमच्या पत्रामध्ये सुद्धा पुण्य पडणार आहे। काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगत जाऊ नये 1, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये 3। कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर मी प्रवास सुरू केलाय। रात्री 12च्या नंतर हॉटेल बंद, धाबे बंद, मी आणि माझा ड्रायव्हर दोघं सगळं चाललो। इथून गाडी सावकाश चालव, विको कमी करतो, गाडी सावकाश चालव, पुढे अरुंद पूल आहे। तीच पाठी ड्रायव्हरला सांगते, हे बाबा पुढे घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव। तीच पाठी ड्रायव्हरला सांगते की पुढे गतिरोधक आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव। पाठीवर लिहिलेलं असतं, पुढे गतिरोधक आहे, गाडी कशी चालवा, सावकाश चालवा। मला फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला, चांगलं मार्गदर्शन जर सजीव ड्रायव्हरला निर्जीव पाट्या करत असेल तर चांगलं मार्गदर्शन आपण चांगल्या माणसाला का नाही करू, केलंच पाहिजे ना महाराज। समर्थ रामदास स्वामी सांगतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन। जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्हाला गरज नाही आमची, पण सांगणं आमचा धर्म आहे। कारण काय, सांगण्यासाठी आम्ही मृत्यू वैकुंठातून कुठं आलोय, खाली आलो प्रमाण घ्या, आम्ही वैकुंठ
साधू संतांचे मार्ग आदराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. दुसरं प्रमाण घ्या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आता नका सुरू करू. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया दे जीवना. अजून तिसरं प्रमाण घ्या. अवतार तुम्हा धराया जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती बसणारी मंडळी. तीन गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. माणसाला प्रगती सहन होत नाही. एक, माणसाला काय सहन होत नाही? प्रगती. कुत्र्याला गती सहन होत नाही. दोन, आणि साधू संतांना तुमची माझी गती सहन होत नाही. माणसाला सगळं काही सहन होतं, पण आपल्यापेक्षा कोणी मोठं झालेलं सहन हो. मग ते राजकारण असो, का व्यवहार असो, का संसार असो, का आमचं महाराज क्षेत्र असो. तुम्हाला काय असं वाटतं? आमच्यात नाही बाबा, आमच्यात तर एवढे ठिकणे झाले. महाराज काय सांगा तुम्हाला, ज्ञानोबरायचं कोपऱ्याची सेवा करणारे लोक कधीच कोणाचं चांगलं वर्णन करत नाही. अरे, एकाच आईच्या पोटी 3 पोरं जन्माला येतात. किती पोरं जन्माला येतात? 3. एक इंजिनियर होतो, एक डॉक्टर होतो, शेवटचं दारू पितो. एक इंजिनियर होतोय, एक डॉक्टर होतो, शेवटचं काय पितंय? दारू पितंय. बरोबर आहे का नाही? मग बसणारी मंडळी, आईच्या दुधात फरक आहे का? नाही. आईच्या प्रेमात फरक आहे का? नाही. त्याच्या कर्माने जो तो माणूस काय होतो? वाया जातो. म्हणून बसणारी मंडळी, लक्ष देऊन कीर्तन ऐका गड्यांमध्ये. बघा, संप्रदायामध्ये प्रत्येकच मनुष्य विद्वान असायला सगळे सांगतायत नाहीये. विद्वान होणं, ज्ञानी होणं हा बुद्धीचा विषय. कशाचा आहे? कशाचा विषय? तो बुद्धीचा विषय. म्हणजे तू ज्ञानी झाला म्हणजे सगळं जग अज्ञानी असं अजिबात समजायचं नाही. ज्ञानी त्याला म्हणा जो दुसऱ्याला अज्ञानी समजत नाही. ज्ञानी कोणाला समजायचं? जो दुसऱ्याला अज्ञानी समजत नाही त्याला ज्ञानी म्हणा. अरे, जगद्गुरु तुकोबराय रात्रंदिवस भगवंताचं भजन करत होते, पण पांडुरंग समोर गेल्यानंतर तुकोबरायचे उद्गार पहा. मी तवा नाथ अपराधी, गणविहीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आठविली नाही वाची कृपानिधी. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये दुसरे प्रमाण पहा. गोविंद असनी, गोविंद शयनी, गोविंद कामनी बैसला से, गोविंद असनी, गोविंद शयनी. गोविंद गोविंद मनाला कधी छंद, मग गोविंद ते काय भेद नाही. माझी मज झाली एक प्रमाण दिले मी तुम्हाला. गोविंद असनी, गोविंद शैनी, गोविंद त्यामनी बैसल असे दुसरं प्रमाण दिले. आणि गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद मग गोविंद ते काय भेद नाही देवा. ते जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगा समोर गेले की सांगतात, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन प्रतिबंध बुद्धी,
तुझं म्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा बसणारे माय बापा ओ लाथेकर जगद्गुरु तुकोबरायांमध्ये मंद असू शकतात महाराज अरे जगद्गुरु तुकोबरायांच्या एका अभंगाच्या चरणावर लोक पीएचडी करता येते महाराष्ट्रामध्ये एका अभंगावर 6-7 महिने बोलणारे वक्ते या महाराष्ट्रामध्ये एका अभंगावर 4-4 महिने बोलणारे वक्ते हा तिकडे फिरवतात तो तिकडे फिरव त्या लोकांसाठी ओके बस तो अजून थोडं फिरव तिकडं पूर्ण तिकडे फिरव ओके आला तुम्हाला आवाज आता हा बस झाला सगळे गाणे वाजतील फक्त दगड मारू नका कोणीच जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन पहा म्हणून साधू संतांचा जन्म हा तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी माणसाला सगळं काही सहन होतं पण माणसाची प्रगती सहन होत नाही एक साधू संतांना अधोगती सहन होत नाही का साधू संतांचं हृदय तुळशीदासजी सांगतात संत हृदय नव नीत समाना संत हृदय नव नीत समाना संत हृदय नव नीत समाना बसणारी मंडळी तुमच्या आणि माझी अधोगती होत असताना या जगामध्ये सगळ्यात जास्त जर वाईट कोणाला वाटत असेल तर ती फक्त एकच जात या जगामध्ये ती म्हणजे संतांची ऐसी कळवळाची मंडळी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जात फक्त संतांच्या निवडून घ्यायची मग काही लोक मध्यरात्री नातेवाईक प्रेम करतात दोघी चरण दोघी भरती महाराज अरे संतांचे उपकार तर मायबापापेक्षा सुद्धा जास्त सांगितले केले उपकार प्रेम करते ना मे महिन्याचे दिवस होते दुपारचे 2 वाजलेले होते कडाडीचं ऊन पडले होतं 4-5 मुलं गल्लीत खेळत होते आईने लेकरांना त्याला बाळ्या ए बाळ्या आम्ही ऊन लागलं ना सावलीत ये त्यावेळेस तो बाळ्या सांगतो आई माझे सर्वच मित्र खेळतात मला एक खेळ कसं ऊन लागेल त्यावेळेस आईच्या मुखातले वाक्य पहा आई म्हणते बाळ्या त्यांना बघू दे तू सावलीत ये काय म्हणते आई बाळ्या त्यांना बघू दे तू सावलीत ये मी नाही बोलत प्रमाणे आपली हाता कळवळा आई फक्त आपल्या मुलावर प्रेम करू शकते मायबाप पण उठा माझी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचं शेवटचं आपल्या सद्गुरूला मानलेलं बसायला काय माझ्या जवळचे उपकार आहे किंबहुना आळंदी सुखी नाही ना किंबहुना पुणे जिल्हा सुखी किंबहुना फक्त ब्राह्मण सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होळी तिने लोकी भजितो आधी पुरखी अवघाची संसार सुखाचा दिन आनंदे भरीन तिनी लोक जाईन गे माई दया
भेटेन माहेरा आपुलिया जाईन गे माये दया पंढरपुरा. म्हणून साधू संतांचं जीवन हे फक्त तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे. नाथ महाराज नदीवर स्नानासाठी गेले. एक विंचू पाण्यातून वाहत होता. आता साधू त्याच्या ठिकाणी दया नसेल तर त्याला साधू तरी कसं म्हणायचं महाराज. नाथ बाबाने स्नान करत असताना पाण्यामध्ये हात घातला, त्या विंचूला बाहेर काढला. तो विंचूच होता. जसं गंगेतून विंचूला बाहेर काढलं तसं विंचूने नाथ महाराजाच्या हाताला दौश केलं. वेदनाथ आल्या नाथ महाराजांना. परत विंचू खाली पडला, परत हात घातला, परत वर केले. एक सद्गस्त नाथ बाबाजवळ स्नान करत होता. बाबा, ओ बाबा, अहो कीर्तनकार दिसताय तुम्ही, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तुमच्या, चांगलं दिसतंय. अहो तो विंचू तुम्हाला सारखं सारखं दौश करतोय आणि तुम्ही सारखं सारखं त्या विंचूला वाचवताय. त्यावेळेस नाथ महाराजांच्या मुखातले वाक्य ऐका ना. अहो तो छोटासा 20 ग्रॅमचा विंचू जर त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी तरी त्याला माझा तारण्याचा स्वभाव कसा सोडू महाराज. साधूचं जीवन हे तुमच्याने माझ्या उद्धारासाठी. उठा जागे वारे स्मरण करा भावे चरणी सुखवी व्यथा जन्माचा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत्यो जगजोगी जगजोगी आता जागा रे बाईलो जागा. साई मंडळी, रात्रंदिवस तुम्हाला अज्ञान अंधकारातून जागवण्याचा प्रयत्न केला. प्रमाण घ्या. तुका मने इह लोकीच्या व्यवहारे तुका मने इह लोकीच्या लोकीच्या व्यवहाराला काढोळे दुरे भरणे राव मज निरंतर जागवेती काय सांगता संतांची उपकार मज निरंतर जागवेती. मी दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला. माणसाला सगळं सहन होतं पण आपल्यापेक्षा मोठं झालेलं कोणाचं रोग एक सांगू का तुम्हाला. कॅन्सर जरी झाला ना तर कॅन्सरवर सुद्धा हैदराबाद सारख्या मोठ्या हॉस्पिटलला तुमच्यावर ऑपरेशन होईल. फार देशात नाही अमेरिकेत जाऊन सुद्धा त्याच्यावर निदान काढू शकतात. HIV सारख्या महारोगावर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढले. अरे कोरोना सारखी महामारी तिच्यावर सुद्धा डॉक्टर लोकांनी काय काढलं, औषध काढलं. पण दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर त्याला कर्मचारी अशा कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं. दुसऱ्याची प्रसिद्धी पाहिल्यानंतर त्याला कर्मचारी अशा कोणत्या माणसाकडे न्यायचं. खरं सांगू का महाराज, शरीरानं दुःखी असणाऱ्या माणसाचा इलाज होईल पण मनानं दुःखी असणाऱ्या माणसाचा इलाज कधीच होत नाही. आणि या मनानं दुःखी असणाऱ्या लोकांचा एवढा भरणा एवढे लोक जळकुटे झाले हो. जळकूट वेगळं, नांदेड जिल्ह्याचं जळकूट वेगळं. हे म्हणजे जळकूट म्हणजे एवढं जळकूट आहे, बापरे बापरे बाप. असे करपून गेले हो महाराज. लोकांची प्रसिद्धी पाहिली, लोकांचं नाव पाहिलं, लोकांची विद्वत्ता पाहिजे की लोकांना करमत नाही. अरे पांडुरंगाच्या दरबारात मी तुम्हाला सांगतो काय गोड पांडुरंगाचं मूर्ती समोर हो. मला तर कीर्तन सुरू झाल्यापासून असं वाटतंय की मी काही पांडुरंगाच्या मंदिरात कीर्तन करतो, माझं पांडुरंग माझं कीर्तन ऐकतो. किती गोड मूर्ती महाराज. खरं सांगू
वारकरी मंडळी, ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे ना, ऐका गड्यांना, तुम्हाला हा देव सोडून दुसरा देव नाही आवडला पाहिजे गड्यांना. खरं सांगतो, अब्दुल मुसलमान महादेव नाही का? महादेव सुद्धा भगवंताचाच अवतार आहे महाराज. हरिहरा भेद कोणी नाही नका करू वाद. हरीमध्ये न हरामध्ये भेद नाहीये. आता हे जे आडव्या कांदावाले ते उभ्या कांदावाले नाव ठेवतात, हे उभ्या कांदावाले आडव्या नाव ठेवतात. अरे पण बाबा, आडवं उभं काहीच नाहीये ना. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रावर संकट आलं, कोणावर संकट आलं? सेतू बांधायच्या वेळेस प्रभू रामचंद्रावर संकट आल्यानंतर प्रभू रामचंद्राने कोणाची स्थापना केली? महादेवाची. रामेश्वर लिंग जे 12 ज्योतिर्लिंग आहे, कोणतं? जगन्नाथपुरी, केदारनाथ, द्वारका आणि 4 धाम कोणते? धाम बिम पाहिले नाही रे तुम्ही? कोणते धाम आहे? धाम कोणते बाबा? जगन्नाथपुरी 1, केदारनाथ बद्रीनाथ 2, रामेश्वर 3 आणि द्वारका. या रामेश्वर लिंगाची स्थापना कोणी केलेली आहे? प्रभू रामचंद्राने. कोणी केलेली आहे? प्रभू रामचंद्राने. झालं. मग आता प्रभू रामचंद्राने जर रामेश्वर लिंगाची स्थापना केली असेल तर प्रभू रामचंद्र भगवान शंकराच्या विरोधात आहे का? नाही. 14 रत्न ज्यावेळेस समुद्रातून बाहेर आले त्यावेळेस विष कोणी केलं होतं? महादेवाने. मग महादेव ज्यावेळेस विष पेत होते त्यावेळेस हंगार झाली, कंठामध्ये ते सगळं विष अडकलंय, म्हणून प्रभू रामचंद्राचा कंठ कसा झाला? निळा झाला. म्हणून एक प्रभू रामचंद्राचा नीलकंठ सुद्धा आहे. काय आहे? नीलकंठ आहे. आणि भगवान भोलेनाथ ज्यावेळेस विष पेत होते त्यावेळेस चिंतन कोणाचं चालू होतं? जनाबाई सांगतात, भजन करी महादेव श्रीराम जय राम, राम पूजी सदा शिव. राम पूजी सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव. दोन्ही देव काय म्हणतात जनाबाई? एक पायी दया ऐक्य तुझे नाही. म्हणून भगवान भोलेनाथाला मानणारे भक्त आडव्या कानावाले लक्ष देऊन ऐका माझे. ज्यांच्या काळामध्ये काय म्हणतात त्याला? शिवलिंग आहे. या सर्वांनी ऐका. भगवान भोलेनाथ आणि पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीये. भगवान भोलेनाथ आणि प्रभू रामचंद्र वेगळे नाहीये. भगवान भोलेनाथ आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे नाहीये. आपल्यामध्ये किती गोंधळ करणारे महाराज तुम्ही. लिंगायत लोक म्हणतात महादेव श्रेष्ठ, वारकरी म्हणतात पांडुरंग श्रेष्ठ. अरे असं नाही झालं पाहिजे. देवाची तुलना करणारे तुम्ही आणि मी कोण आहे? देवाची तुलना आपण नाही केली पाहिजे. सर्व देव समान आहे महाराज. बरोबर आहे का नाही? माझी विनंती ऐका. तुम्ही भोलेनाथाचे जर भक्त असाल ना तर भगवान भोलेनाथावर सोमेश्वरावर एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा की पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला भोलेनाथ दिसले पाहिजे. तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त असाल ना गड्यांनो तर भोलेनाथाच्या मंदिरात गेले तर त्या महादेवाच्या पिंडीमध्ये सुद्धा तुम्हाला कोण दिसला पाहिजे? पांडुरंग परमात्मा दिसला पाहिजे. वाद करू नका रे. हिंदूनच जर हिंदूच्या विरोधात वाद केला तर बाकीचे लोक कसे करतील? आपला गोंधळच नेमका कळत नाहीये. मारवाडी लोकांचा सल्ला, मारवाडी लोकांचा जीवनात मोठं व्हायचं असेल तर सल्ला कोणाचा घ्यायचा? एक तरी मित्र मारवाडी पाहिजे का? गधा नको चांगला. मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला आणि आपला हल्ला गुल्ला. आपला ताळाच नाही, आपलं मिळत नाही हो. आपलं काय बदलते म्हणून जगद्गुरु तुकोबराय तो शब्द वापरलाय तो खूप महत्वाचा आहे. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला शब्द वापरलाय. काय वापरलाय? विठ्ठला. मग जगद्गुरु तुकोबराय असंही म्हणताय बघ ना, सांगतो तुम्हासी बाजारे मसोबा, सांगतो तुम्हासी बाजारे बिरोबा. अरे या मसोबाचे आणि बिरोबाचा जगद्गुरु तुकोबराय 350 वर्षापूर्वी त्याग केला ना त्याच्या भागामध्ये प्रमाण.
हे जरी हेंद्रे म्हणले तुकोबराय. काय तुकोबराय तुझं जीवनातलं? तुकोबराय सारखा महात्मा या विश्वाच्या पाठीवर जन्मालेला नाही. बसणारी मंडळी, तुम्ही जर गाथा वाचला तर तुम्हाला दुसरा ग्रंथ सुद्धा वाचावा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गाथ्यामध्ये येणार. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये. तुकोबराय काय म्हणलं माहिती का देवाला? शेंद्री हेंद्र हेंद्र जातात तुम्हाला. आमच्या मराठवाड्यात एक आमच्या गावाकडे येतं. या कारण तुमचं जर ऐकत नसेल रंजन बाबा माय म्हणते महाराज आमचं कोणतं यंत्र आहे हो. यंत्र म्हणजे बेकाम. यंत्र म्हणजे काय? बेकाम आहे. अहो यंत्र आहे त्याला काय आजकाल आहे का? काय म्हणतात लोक? अहो यंत्र आहे ते त्याला काहीच कळत नाही. काही शाळेत जर एखादं डर असतं काय ते कोणतं आहे हो ते यंत्र आहे तर काय तुकोबराय सांगतात सेंद्री हिंद्री होते. कोणती तुझी भूते घेते आपल्या पोटा शरणचे मागते सिटी आवाज. बसणारी मंडळी, आपल्या इच्छा आणि का पिढी? अरे देवा हो, जे देव स्वतःच्या पोटाची थळगी बनवू शकत नाही ते देव तुमची काही इच्छा पूर्ण करणार आहे. मग अशा देवाला आपलं असं करा की तो देव तुमचं दुःख निवृत्ती करण्यासाठी काय असलं पाहिजे? सक्षम असलं पाहिजे. मग काय सांगितलं गुरु तुकोबराय? या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबरायची एक निष्ठता दर्शवली. खरं सांगू का? वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत झालेल्या गड्यानं त्यांच्या एक निष्ठतेला खूप महत्व आहे. अरे नामदेवराय ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला निघाले श्रवण चिंतन. नामदेवराय पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा अबे तुला सोडून जाण्याची काय गरज आहे? उदंड पाहिले उदंड ऐकले उदंडवर नेले ऐसी चंद्र भाग ऐसी भीमातील ऐसा मी देवा तेव्हा तुला सोडून जाण्याची कुठं गरज नाही. पण तू म्हणतोय ना ज्ञानोबराय सोबत जा, मी चाललोय देवा, पण ऐक ना एक तुला ताकीद करतो मी. काय ताकीद केल्यानंतर आणि पहा, कटेवरी कार नाही जा देवाचे. माईक बंद करा, तुमचं बटन बंद करा. कटेवरी कार नाही जा देवाचे न घेमी तयाचे दर्शन. काय म्हणजे नामदार आहे? हो देवा तीर्थयात्रेला चाललोय, पण ज्या देवाचं कटीवर कर नाही अशा देवाचं मी दर्शन घेणार नाहीये. पण एक देव असावा, एक ग्रंथ असावा, एक संत असावा, एक मंत्र असावा. आपलं काय झालंय महाराज, जसे पुढारी पक्ष बदलायला लागले तसे आपण देव बदलायला लागलो. सोमवाराला की कैलास राहणार. सध्या तर भारतामध्ये महादेवावर जेवढे चांगले दिवस तेवढे कोणत्याच देवावर नाही. तुम्हाला सांगणारच का, तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला म्हणजे बाबा त्यापासून अख्ख्या भारतातल्या बाया पागल होऊन गेल्या हो. नुसत्या उठल्या की एक लोटा जल. महादेवाचा शेवाळाला हो पाण्यानं दुधानं. उन्हाळ्यात गरम पाणी, हिवाळ्यात गरम पाणी, पावसाळ्यात महादेवाला पाणी घालता माया हो. वैष्णवानाम यथा शंभू पुराणानामिदं तथा. वारकऱ्यामध्ये पहिले वारकरी भोलेनाथ आहे. वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव कोण आहे? भोलेनाथ आहे. महादेवाला पाणी घालता चांगली गोष्ट आहे, मला अभिमान आहे. अरे थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा माझ्या भोलेनाथाच्या दर्शनाला जाता चांगली गोष्ट आहे महाराज. पण माया हो, सकाळी 4 वाजता भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन गरम पाणी घालता, पण तुमचा घरचा महादेव 11 वाजेला बिना आंघोळीचा आहे.
आणि शास्त्र असं सांगते स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही. सोमवार केला गेला की मंगळवार आधीच परत मंगळवार केला गेला की बुधवार बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवरावे एक गावा मी विठोबाचे नाम. बुधवार जात नाही सगळं गुरुवारी सकाळीच अक्कलकोटला स्वामी समर्था माझे आई मधला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ गेले रे गेले की लगेच शुक्रवार चांदण झाली रात एका विहिरेची पाहत होते वाट. गाणे कुठं जोडतील महाराज या देवी विषयी तर एवढे गाणे जोडले हे लेखक जर मग सापडले महाराज असं होणार आहे मी काही म्हणतात मागच्या नवरात्रात माझं एका ठिकाणी कीर्तन होतं महाराज. कारण मी गुळाचा चहा घ्यायला एका हॉटेलला थांबलो काही महिला मंडळी भजन म्हणत होत्या. काय म्हणतील कसं जोडतील कुठून जोडतात त्यांनाच माहिती झालं. काय म्हणत होत्या पहा ना. देवाच्या देवळात कोण ग उभी. तुम्ही म्हणत नका जाऊ तुम्ही कीर्तनात देवाच्या देवळात कोण ग उभी. सुंदर जोडलं बा माझं एकदम ऐकलं की एकच कडवं पाडलं. देवाच्या देवळात कोण ग उभी मळवट भरते मी आई उभी न जगदंबा. अग दर्शन दे ग मला न थांबू कुठरी. हे काही प्रश्न आहे का मला. तुम्ही म्हणा ना गाणे म्हणण्याविषयी माझं दुमत नाही पण म्हणा कसं माहितीये का. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची एखादीच्या अंगात द्यायचं कीर्तन करा तर कीर्तन हेच महाराज. हे अंगात येणं तर मला काही अजून कळलंच नाही महाराज. इतकं देव माझं सुंदर आहे तुमच्या हलकटायच्या अंगात येणार वाज घेतला तर घामील महाराज. बदल माणूस इतके घाण कपडे तुमच्या अंगात देत असतो रे. वाईट वाटतं महाराज. कधी मारवाडी बाईच्या अंगात येत नाही कधी बामणाच्या बायकोच्या अंगात येत नाही कधी गुजराती नाही. सगळे कळकटेल आपल्या अंगात कसं येत अंगच राहत. आणि देव जर अंगात आला असता ना महाराज तर कुठंतरी वर्णन असतं जनाबाईच्या अंगात आलाय कुठंतरी वर्णन असतं माझ्या मीराबाईच्या अंगात आलं असतं. कुठंतरी वर्णन आलं असतं की माझ्या कालोपाताईच्या अंगात आलाय. 25 वर्ष झाली मी परमार्थ करतोय महाराज. मी नारदाच्या कातून सांगतो पांडुरंगाच्या समोर आहे. मी कीर्तन काय झालं गळ्यात माळ घातल्यापासून एकही वारी चुकली नाही बाबा माझी. कोरोनामध्ये सुद्धा अख्खा भारत लॉकडाऊन होता तरी मी माझ्या गुरुजी आम्ही चौघजण पायी गेलो होतो महाराज. अजिबात कधी वारी सोडली नाही कधी आळंदीचा सोहळा सोडला नाही. दररोजचे कीर्तन आहे हरिपाठ आहे सगळं काही आहे तरी मी झोपलो तर माझ्या स्वप्नात झोपच येतात तो एवढी हुशार आहे. अंगात येणं म्हणजे नवरात्र ताब्यात ठेवण्याचं सगळ्यात मोठं साधन. तिच्या अंगात आले येणं तिचा नवरा असतो ठेवतो आई अरे बावड्या तुझ्या बायकोची आई काही येणे लोक झाले मला तसं नाही. सोडून द्या वारकरी सांगून काय अंधश्रद्धेला कधीच थारा दिला
नवसे कन्या पुत्र होती तरी काय करणे लागे पती ज्ञानोबा तुकोबराचे प्रमाण आहे. म्हणून बसणारी मंडळी अंधश्रद्धेच्या आहारी गेले नाही म्हणून तर 750 वर्ष झाले ज्ञानोबाईचा सोहळा होतोय महाराज. जगद्गुरु तुकोबराईचा बीजेचा उत्सव होतो. मला तर हसू येतं. ते महाराष्ट्रातला तो कॅप्टन, तुम्ही त्याचं नाव ऐकून आहे का? त्याचं सोपान काम केलं महाराज, काही मेळ आहे का त्याचं? 1500 कोटीची प्रॉपर्टी महाराज त्याची. काय केलं? काय नाही, नुसती फालतूगिरी केली महाराज. आपल्याला मी पांडुरंगाच्या दरबारात तुम्हाला सांगतो बघा, पुरुषोत्तम महाराज कीर्तन चांगलं करतोय. पुरुषोत्तम महाराजाच्या कीर्तनाला गर्दी जास्त आहे म्हणून त्याला साधू नका म्हणून झाले. अरे महाराष्ट्रात भारतात 2च साधू झाले, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. आपल्या संप्रदायात अशी बावळी पद्धत झाली महाराज. काय के महाराज लोक जिवंतपणे आरत्या करून घ्यायला लागले. हो नरकात जाते नाही, कशाला आरत्या करताय तुम्ही? मूर्ख आहे, ती परंपराच नकोय. आरती ज्ञानोबराची झाली पाहिजे, आरती तुकोबराची झाली पाहिजे. तुम्ही काय कार्य केलं तुमची आरती करायला? मला जर कोणी पाय घ्यायला लागलं महाराज, मी कधीच दूध देतो नको वाटतंय मला. मी त्या अधिकाराचा नाहीये ना. तुम्ही ही प्रथा चुकीची मांडू नका. उद्या कोणताही महाराज यायचा आणि त्याचीच आरती, मग ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाची आरती कोण करायची? अजिबात नाहीये. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाची आरती सोडून दुसऱ्याची आरती होता कामा नाहीये. आणि जर तुम्ही दुसऱ्याच्या आरत्या करत असाल तर तो तर नरकात जाणारच आहे, पण तो तुम्हाला येऊन जाणार आहे. पांडुरंगाची आरती सोडून ज्ञानोबा तुकोबराची आरती सोडून कशाला दुसऱ्याच्या आरत्या करता महाराज? हा, महाराजाला फटाके वाजवा, तरुण आहे तुम्ही, गळ्यामध्ये हार घाला. अरे त्याची आरती करण्याचं काय कारण आहे? आरती महादेवाची झाली पाहिजे, आरती देवी मातेची झाली पाहिजे, आरती गणपती बाप्पाची झाली पाहिजे, आरती पांडुरंगाची झाली पाहिजे. आमच्यासारख्या लोकांच्या आरत्या करून तुम्हाला काय भेटणार? गाढ वंशेत खाल्लं पाप ना पुण्या, आम्ही एवढे योग्य त्याची आरती करायची. म्हणून ही प्रथा सोडा. कुठेतरी तुम्ही डोळस परमार्थ करत जा. उगे आमची गुरु परंपरा ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? तुकोबराय कोण आहे? ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याच्या समोर मस्तक सुद्धा झुकवलं नाही पाहिजेत आपण लोकांनी. खरं सांगतो तुम्हाला, माझ्या बोलण्याचा राग आला तरी तुम्हाला चालेल, पण आज ही काळाची गरज आहे महाराज. दिवसाला 5-5 बंधुगिरी बाबा उघडकीस यायला लागले महाराज. आणि या महाराष्ट्राची एवढी पिळवणूक चालली आमच्या महाराष्ट्रात, बाबा काय करायला लागले. अरे बंधू लोकांच्या नादी लागून जीवनामध्ये मला तर हसू येतं महाराज. एका महाराजाकडे गेलो मी, ते म्हणजे महाराज, आणि मला भविष्य पाहायचं नाम नाही बरं महाराज. मला काय भविष्य पाहायचं? माझं भविष्य ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलेलं, माझं भविष्य तुकोबरायांनी लिहून ठेवलेलं आहे, माझं भविष्य पांडुरंगाने लिहून ठेवलेलं आहे. ज्या दिवशी माझं वाटलं होणार आहे ना, त्या दिवशी जगातलं कोणीच मला वाचवणार नाही. आणि ज्या दिवशी माझं चांगलं होणार आहे ना, त्या दिवशी जग सगळं जरी लटकलं तरी माझं कोणीच वापर करू शकणार नाही. ठरलेलं आहे. त्याच्यात काय बदल होणार आहे? तुम्ही ही भूमिका ठेवा ना. ही भूमिका जर ठेवली ना, तर जीवनामध्ये तुम्हाला अजिबात कोणाच्या नादी लागायची गरज पडणार नाही. तिथे जेवढे काही आई बहिणी बसलेल्या मॅनो, तुमचा तालुका कोणता आहे? भालकी. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला 10,000 रुपये दिले. किती दिले? 10,000. आणि सांगितलं जा भालकीला जाऊन एखादी सुंदर साडी घेऊन. इथं बसणाऱ्या आई बहिणीनं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 10,000 रुपये घेतले, आठवत बसल्या, भालकीला गेल्या, तर एक साडी घेण्यासाठी कमीत कमी किती साड्या पसंत करता? 100 तर नक्कीच पाहत असत. पण एक साडी पसंत करण्यासाठी जर तुम्ही 100 साड्या पाहता आणो, तर साधू ठरवत असताना त्याचे थोडे फार प्रोटोकॉल पाहिले. 2 तास कीर्तन करतो, 22 तास दिवे काय लावतो हे पाहिलं पाहिजे का नाही तुम्ही? का 2 तास कीर्तनावर त्याच्या मागे लागणार? मी कीर्तनकार म्हणून तुम्हाला सांगतोय महाराज, विश्वास ज्ञानोबराय तुकोबराय ठेवा. जीवनामध्ये फजिती होणार नाही. शुक्रवार आला की अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती शुक्रवार गेला रे गेला. गेलं की शनिवारी सकाळी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी. शुक्रवारी अंडे खायला असतात बरं. शुक्रवारी दिवसभर धागाला असतो, दारू पिला असतो, मच्छी खायला गेलं की शनिवारी सकाळी गेलो श्री गुरु चरण बापाने ठेवलं का नालाय का एवढं समोर. शुक्रवारी अंडे खातो, दारू पितो, लगे शनिवारी लगे श्री गुरु चरण सरोज एवढं सोपं नाहीये. शनिवार गेला रे गेला, गेलं की रविवारी सकाळी सकाळी त्याच्या आगत येतं काठीन गोंगड सोहम घ्या
सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मनारी जिवारी माझ्या मनारी एका माणसाने 25 एकर डाळिंब लावले. किती लावले? बोला चला, किती लावले? 25 एकर डाळिंब लावले. हे पीक असे मोठेचे मोठे फळ आले. एका महिन्यात फळ तोडायचे, पण काय झालं, शेतकऱ्यातलं पाणी आढळून गेलं. रडायला लागला. मला फोन केला, पुरुषोत्तम बाबा कमीत कमी 5 कोटीचा माल आहे हो, पण पाणी आटलं, काय करू? मला काळजी कशाने करतो, आपण बोर घेऊ. बोरवाल्याला फोन केला, मशीन आली, बोर घ्यायला सुरुवात केली. 20 फूट खाली बोर गेला की तुम्हाला परत बोर काढायचा, परत दुसरीकडे करायचा. 20 फूट गेला की तुम्हाला अशा अख्ख्या शेतात खड्डे केले, पण पाणी लागलं नाही. वेळही वाया गेला, पैसेही गेले, पाणी सुद्धा लागलं. पण त्याच हुशार माणसाने तोच बोर जर खाली 500 फूट खाल्ला असता, पाणी लागलं असतं का नाही? लागलं असतं का नाही? तसं माझं म्हणणं आहे, कोणताही देव घ्या, महादेव घ्या, गणपती घ्या, देवी घ्या, विठ्ठल घ्या, पण कमीत कमी 400-500 फूट खाली घाला. एका देवाचं भजन करा ना. आपण तो एक देव करून घ्या, तेने विना जीवा सुख नोहे. पांडुरंगाला आपला भजन काय सांगा, अर्थ तुमचा जीवनाचा काय आहे? विठ्ठल आमोचे जीवन, अगमानी गमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान ईसा, विठ्ठल बहीण बंधू, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विठ्ठल पुण्य आणि विठ्ठलाची सगळ्या जगाचा मालक तो आहे. मग तुम्ही त्याला काय करा, सांग गौतमाची बाजारे विठ्ठला. नाही त्याला आपलं सगळं तर काय होईल, जीवन वाया जाईल. आणि एकदा वाया गेलं की मला सांगतो, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे एक एक योनी, कोटी कोटी फेरा पण लागे मारा मनुष्य देहाचा. आणि आघाड्याच्या हातात कावळा सापडावा तसा नव्हे सापडला. आउट हात का मानव देह, अल्लाह ने म्हणायचं, भगवान ने तुझको दिया. भगवान असल्यावर अल्लाह काय अल्लाह घालतो. आउट हात का मानव देह, भगवान ने तुझको दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. बसणाऱ्या मंडळी लक्ष द्या, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय. आणि इथे येऊन जर भगवंताचं भजन नाही केलं तर जीवन वाया जातं. मायबाप गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जायचा, गाडी निघून गेल्यानंतर हो, गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जायचा. वेळ तोपर्यंत परमार्थ करून घ्या. जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत हाडावर जाऊन या, जोपर्यंत दात चांगले तोपर्यंत हाडकं. अरे नाही रे बाबा, मग जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. Thank you.
हात चालावया नव तू आपुले सुलित आहे तीर्थयात्रेचा आहे तुमचे हात जोपर्यंत चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या. काय करा हाताचं भूषण काय ताळी वाजवणं हाताचं दुसरं भूषण काय हस्तस्य भूषणम दानम हाताचं भूषण काय अरे चांगल्या कार्याला दान करून द्या. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत करा डोळे चांगले तोपर्यंत भगवंताचं स्वरूप पाहून घ्या कान चांगले तोपर्यंत कीर्तन जर काही हे गेले ना महाराज नाही तरी गेला जन्म वया वेळ आहे तोपर्यंत सावध सावधान वाचे बोला नारायण कधी देवाचं कर्तव्य करणार आहे. मग महाराज सांगतात एवढा सुंदर नरते प्राप्त झालाय ना सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वया आणि देवाला सोडून जगातल्या जेवढे काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत संसाराचं गणित कितीतरी सोडवायचा प्रयत्न केला सुटत नाही. माझ्या गुरुजी मला नेहमी उदाहरण सांगतात पुरुषोत्तम माया हो संसार म्हणजे केळीचं पाणी. कशाचं पाणी बोलत चला माया हो कशाचं पाणी केळीचं. आणि ते केळीचं पाणी शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं कीर्तन संपेपर्यंत तुम्ही मला केळीचं पाणी शिवून द्या. जसं जसं शिवायचं असेल तसं तसं काय होतं शिवता येत नाही. ज्ञानोबराच्या ओव्या कशा पण यायचं बा दुःखाचे केणे सुटले जे मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले हात वेळे येईल. त्याच्या पुढची ओवी मी दुसरी तरी पहा मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसे सुख निद्रान करून इंगळाच्या बसणारी मंडळी ज्या रावणाकडे 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? एक नाही दोन नाही चार नाही 10 नाही 1000 नाही 2000 नाही किती बायका होत्या? 80,000 बायका 1,00,000 मुलं 1,25,00,000 नातू थोडा मोठा संसार होता. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं सोन्याची होती. त्या रावणानं सुद्धा संसारामध्ये प्रतिज्ञा केली होती खारा समुद्र स्वर्गाला शेडी लागेल आणि सोन्याला काय करील. पण रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या 2-4 लेकरावाल्यांनी डोकं लावायचं. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे सिकंदर राजा आज जवानी पर तराने वाले कल पछताएगा वो चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. बसाय मंडळी म्हणून संसाराचं गणित सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. आज मेला पंजा मेला बसून सना गेला देखत देखत ना तू तोही वेडा झाला देखत देखत ना
तोही वेळा झाला उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. बसणारी मंडळी आपल्या बाप दादाने ते उद्योग केले, त्यांच्यातून जर संसाराचं गणित सोडलं नाही तर आपल्यासारख्या संसारिक लोकांनी त्याचं गणित सोडवायचं नाही. फक्त एक सूत्र संसारात ध्यानात ठेवा, जे चाललंय ते कोणाच्या सत्तेने चाललंय? पांडुरंगाच्या सत्तेने. जे झालंय ते कोणाच्या सत्तेने झालंय? पांडुरंगाच्या सत्तेने. आणि उद्या होणार आहे ते कोणाच्या सत्तेनं? आपल्या सत्तेने. काय चालतं? आपल्या सत्तेने आपली बायको चालत नाही. आपल्या सत्तेने जर बायको चालत नाही तर घर काय चालणार आहे? म्हणून हे चाले हे शरीर कवी एक नारायण तयाचे भजन हो मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी आ रही है, करता नहीं हूँ कुछ भी सब काम हो रहा है. आज एवढा मोठा सप्ताह तुम्ही नाथाकर मंडळीने केलाय, हे तुम्ही केला म्हणून नाहीये, देवाने तुमच्याकडून करून घेतलाय. महाराज काय झालंय? माझ्या सोमेश्वर भगवताने तुमच्याकडून हा सप्ताह करून घेतला. काही माणसं म्हणतात महाराज मी जर मेलो ना, बोलतात कसं माहिती का, मी जर मेलो तर असं समजा आमच्याला त्याचा सप्ताहच बंद पडत, तू म्हणून बघेल ना. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर घर चालूच शकत नाही, तू मर, घरचे तर मरायची वाट पाहतात, तू ताण नको घेऊ. जुने लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारतात, कसं कुठं काय झालं? अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना. सोनिया गेले, मोदी साहेब आले, आता त्यांची जाण्याची वेळ आली, तेही वयस्कर झाले, आता कोणी कोणी दुसरं येणारच आहे ना. मला जिथं नित्य बदल होतो तिथं कोणापासून काही राहत नाही, त्याला जग म्हणतात. मी कीर्तन करता करता आता लगेच जरी मेलो तरी काळजी करू नका, हे कीर्तन दुसरं कोणीही पूर्ण करेल, कोणापासून काही राहत नाही. तुम्ही असं तंद्रीत आहे महाराज, ती तंद्री सोडून द्या. अरे जाणे या प्रकृतीचा नेहमी कोणापासून काही राहत नाही. भारत रत्न लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावली होती ना, कोणता पुरस्कार होता त्यांना? भारत रत्न पुरस्कार होता. सरस्वती होती त्या आईच्या कंठामध्ये, पण ती माय माऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त भारतीयांनी एक दिवस तिचं स्टेटस ठेवलं होतं. किती दिवस ठेवलं? मग आता भारत रत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात, तुमचं माझं स्टेटसच काय ठेवायला? त्यामुळे तुम्ही काही ताण घेऊ. आपल्याला घरी यामुळे बायको लवकर पाणी टाकत नाही, हे घरातलं स्टेटस आहे. ग्रामपंचायत उभं राहिलं तर 2 मतदान पडतं, तो गावाचं स्टेटस आहे. मग तुम्हाला विचारतं कोण? त्याच्यामुळं संसारात प्रयत्न करू नका. करिता बरोबरी शिवरी. मग महाराज करायचं काय? महाराज सांगतात काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची परमार्थाला भाव लागतो, गर्दी लागत नाहीये. परमार्थ हा भावनेचा आहे. भावबळे भावे गावे गीत शुद्ध करून या अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी पक्की लिहून ठेवा. काळजात आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो,
मेरा भगवान तो आपको आपके लिए से ही जानता है। म्हणून परमार्थ श्रद्धेने करा, भावनेने करा। विठोबार कुमार हैदराबादला कोण आहे तिथे एक पिसाळलेला कुत्रा आहे तो ज्या वेळेस भुकल त्यावेळेस माझ्या हिंदू धर्माच्या विरोधात बोलतो त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम. तो म्हटला एक तास जर तुमच्या भारतातली मिलिटरी आणि पोलीस बाजूला ठेवली या देशामध्ये एक सुद्धा हिंदू ठेवणार. त्या बावळ्याला म्हणा एक तास पोलीस आणि मिलिटरी भारतात आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवतात ना. जो भारतात राहून भारताच्या विरोधात बोलल अशा नालायकाच्या विरोधात आम्ही जीवनभर बोलणार. जो महाराष्ट्रात राहून जो देशात राहून प्रभू रामचंद्राच्या मंदिराला विरोध करेल त्याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे ना. दुसऱ्या धर्माविषयी बोलू नका पण आपला धर्म सांगण्यासाठी प्रत्येकाला आपल्याला काय दिलाय स्वतंत्र विचार दिलाय. आपण काही आंडू पांडू लोक थोडे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदार आहोत. आहोत आणि हा हिंदू धर्म मिटवण्यासाठी रावणानं प्रयत्न केले, कंसाने केले, त्यांच्यासारख्या राक्षसांचं काही झालं नाही. हिरण्यकश्यपूने केले, हिरण्याक्षाने केले, औरंगजेब बादशाह गेला, अजून तुम्हाला सांगतो अफजल गेला. एवढे सगळे नालायक गेले. अफजल खान थोडं अफजल गेला. बरोबर आहे का नाही?
तर याच्यासारख्या घरगुत्या गोष्टी होणार आहे बाबा. त्यामुळे ताण नका घेऊ. आपण सर्वांनी एकत्रित आहात. देशाविषयी स्वाभिमान बाळगा. मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे ही भूमिका प्रत्येकाने घ्यावी. पहलगामचा हल्ला झाल्यानंतर तुम्ही ब्राह्मणी म्हणून गोळ्या नाही घातल्या तुमच्यावर, तुम्ही मराठा आहे म्हणून गोळ्या नाही घातल्या, तुम्ही बंजारा आहे म्हणून गोळ्या नाही घातल्या, तुम्ही हिंदू म्हणून जर तुमच्यावर गोळ्या घातल्या असेल तर देशातल्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, आपण हिंदू म्हणून सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे. मी या समाजाचा आहे आणि लिंगायत हे निवारकरी, हे डोक्यातलं काढा, लिंगायत आणि वारकरी भेटकरी कोणीच नाहीये. आपण सगळे हिंदू आहे. कोण आहे? आपण सर्व कोण आहे? हिंदू आहे. आणि आपण सर्व जर हिंदू म्हणून एकत्रित राहिलो तर मी माझ्या पांडुरंगाच्या दरबारात सांगतो, भविष्यात 5 वर्षात माझा देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय तरुणांचा उत्साह आहे महाराज, मला तर आनंद वाटतो. हल्ली सांप्रदायिक तरुणांचा खूप चांगला आहे. हे पोरं बघा ना तुम्ही महाराज, अहो जे बापाला बाप म्हणत नाही महाराज आल्यावर बाप, ज्यांनी या सत्याची परंपरा लावली, ज्यांनी हे रोप लावलंय, त्या सगळ्या जुन्या लोकांना माझी विनंती आहे, आपण आता थोडं बाजूला थांबा, तरुणांच्या हातात कारभार द्या. का? तरुण जर सांप्रदायाकडे जुळाला, तरुण जर ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, तो बिचार मालकरी होईल, तो व्यसनापासून दूर राहील. म्हाताऱ्याचं काय आता नाही, आता बिघडले काय सुधारले काय तुमचं काय राहिलं, बरोबर आहे का नाही? ज्यांच्याकडून पापच होत नाही त्यांच्याकडून पुण्य काय होणार? आता म्हातारे लोक का बारवर जातात, म्हातारे लोक डीजे समोर नाचतात. अरे म्हातारे लोकांनी आशीर्वाद दिला पाहिजे, तरुणांनी सहभाग केला पाहिजे महाराज. अरे आमच्यासारख्या तरुणांचं कीर्तन ऐकल्यानंतर निश्चित, अरे तुम्ही निवांत बसले, ते पूर्ण 2 तासापासून उभे महाराज, किती तळमळ आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. काल्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही पहिल्या पंक्तीत ठेवतात, वाढायला माझा तरुण असतो, सगळा नियोजन करायला सर्व माझा तरुण असतो. मग सगळ्या ठिकाणी जर तरुण आहे तर परमार्थ सुद्धा तरुण पहिल्या नंबरलाच असला पाहिजे. विनंती मी तर खरं सांगू का महाराज तुम्हाला, मी बहुतांशी म्हातारे लोक तारखेच देते, त्यांच्या हातातून पैसे सुटत नाही. तरुणांच्या तारखे कशा आहे, हात बलीकडे का हात भरती खरं सांगतो म्हणून अगदी सुंदर नियोजन आपण सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय. नजर लाभाव एवढा सुंदर कार्यक्रम. मायबाप, दातेकर मंडळी खूप सुंदर नियोजन केलंय. बहुतांशी ह्या तारखेचं थोडं चलत होती, कारण घरी उद्या मोठा कार्यक्रम आहे. तुमच्या तिकडे यायचं म्हणलं ना रणजित बाबा, घरीला आम्ही 7.5 किलोमीटर आहे घरापासून. मी सकाळी 9 वाजता गाडीत बसलेलो आहे, 9 वाजेपासून प्रवास करत होतो, 6 वाजता इथं पोहोचलो. तुम्हाला असं वाटतं कीर्तनकार होणं सोपं आहे महाराज? एवढे पाय दुखतात ते. बरं आल्यानंतर लगेच लोक झुकतातच महाराज. बरं लोक हे म्हणत नाही बाबा तुम्ही आराम करा. काही तो लोक म्हणतात 8ला जर पोहोचलो ना, मग बाबा असं करता का, कीर्तन संपल्यावर का? अरे असं नाही केलं पाहिजे. तुमच्या 2 तासाच्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला 12-12 तास प्रवास करावा लागतो. आणि रात्रंदिवस प्रवास करून आम्ही काय केलेले, या जनतेला चांगलं मार्गदर्शनच केलंय. मी नारदाच्या बाजूला सांगतो, पांडुरंग परमात्म्याच्या उभा आहे. बरेचसे लोक म्हणतात ना तमाशाने बिघडत नाही, कीर्तनात सुधारत नाही. कीर्तनाला लोक सुधारतातच महाराज. मी कीर्तनकार झाल्यापासून आतापर्यंत कमीत कमी 30,000 पोरांना माळी घातली. 30,000 पोरांनी 10,000 माळी काढली असतील. पण जर 20,000 पोरं जर माळकरी असतील आणि निर्व्यसनी असेल तर महाराष्ट्रामध्ये 20,000 कुटुंब सुखी करण्याचं काम फक्त वारकरी संप्रदाय. म्हणून माझी तरुणांना विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या कर्नाटकमध्ये छत्रपतीचं एकही मंदिर नाहीये. भारतातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय ना, हो माझ्या आठवण येते मना मनातून, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातना धर्म पाहिला, जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. हो माझ्या देवाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी
विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या धर्माविषयी जागृत राहा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि करकत्या रानात राहिली समाजासाठी उग. आवाज करते कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा. 15 तारीख ही सुवर्ण अक्षरात लिहिण्यासाठी तारीख आहे तुमच्या गावकऱ्यांसाठी. अश्व मला वाटतं हिरा आणि मोती हे दोन्ही अश्व आपल्या गावामध्ये येणार आहे. सुंदर असं रिंगण आहे. जसं ज्ञानोबा तुकोबराचं रिंगण होते तसं गोड असं रिंगण आहे. प्रत्येकाने आपल्या नातेवाईकाला, आपल्या अध्यक्ष मंडळीला बोलवा. का ज्या अश्वाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र तरसतोय ते अश्व जर आपल्या गावात येत असेल, चितुळे सरकारांचा झेंडे, तर आपण निश्चित त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अगदी सुंदर नियोजन तो ग्रामस्थांनी केलंय. उद्याची तारीख होती पण तुम्ही सर्वांनी ऍडजस्ट करून आजची तारीख दिली, त्याबद्दल तुम्हा सर्व गावकऱ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आज ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य करत होतं असे असणारे आमचे अंबादास काशीनाथ सगर AK कंस्ट्रक्शन यांच्यातर्फे आजचं हे सगळं कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. ज्यांनी या सप्ताहासाठी मदत केली, अन्नदानासाठी मदत केली, त्या सर्व अन्नदात्यांसाठी सर्वांनी टाळी वाजवा. सर्वांचे चंदी मी माझा माता बोलतो, ज्यांनी गोड असा पकवाज वाजवलाय, आमचे सगळेच गायक वादक यांच्यासाठी प्रेमाने टाळी वाजवली. गोड असे गायक शिक्षिकावरी सोमेश्वर सौन लाथा, कैलास सौन सिस्टीम देवली त्यांच्यासाठी सुद्धा एकदा प्रेमाने टाळी वाजवली. सर्वांच्या चंदी मी माझा माता ठेवतो, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दक्षिणाचा योग आला. आम्हा सर्वच महाराज मंडळीवर बंधुवर प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे रणजित बाबा. बाबांमुळेच तुमची भेट झाली बरं. कारण काय, कोणीतरी मध्यस्थी असा लागतो. बाबाने खूप फोन केले. काय होतं, इतक्या लांब यायचं म्हटलं की जोडून 2-3 कीर्तन असं थोडा आराम होतो. आता आज कीर्तन करायचं, कुठं जायचं, घरी जायचं. उद्याचं लग्न करायचं, 12 तारखेला परत तुमच्या इथं जवळ कुठतरी देवणीला कीर्तन जाणार, बरोबर आहे का नाही. महाराज नुसतं गाडी एक गाडीतून निघाली. तर आम्ही एवढा बीजेपीचा प्रचार करतो. महाराष्ट्र सरकार कोणाचं आहे? बीजेपीचं. केंद्रात कोणी? मोदी. बीजेपीचं आहे का नाही. बरं आम्ही काही पैसे घेऊन थोडं प्रचार करतो. मग एवढं प्रचार करतो म्हटल्यानंतर या बीजेपी वाल्याने काही हेलिकॉप्टर द्यायला नको का महाराज? बरोबर आहे का नाही. खरं ना, इतक्या लांब यायचं म्हणजे सोपं आहे का महाराज? माझी विनंती सरकारला, आम्ही 4-5 झालेले आहेत फेमस, त्याच्यासाठी एक हप्ते आम्ही भरून पेमेंट तुम्ही भरा. मग हेलिपॅड करतील लोक, हप्ते तुम्ही भरायचे, आपण काय भरायचे? ज्याला तारीख लागेल त्याला हप्ता भरायचा, बरोबर आहे का? म्हणून सर्व मंडळी आमच्या रणजित बाबांच्या विनंतीला मान देऊ. सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. मला नाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी माता ठेवतो आणि झालेली शिवाच्या चरणी आठवण. ज्ञानेश्वर
असतील एक नामवंत कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील बुलढाणेकर यांचं अतिशय सुंदर कीर्तन झालेलं आहे. त्याबद्दल महाराजांचे गावकऱ्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.